मला भाऊ शावगावला गेलो होता अभ्यासाला, गाडीचा क्लचच तुटला. गिअर कमी कमी करून ब्रेक दाबितोय मी आता. इथं बघा पुरा तुटलाय. गिअर नाही तुटला, क्लच तुटला. क्लच वायर नव्हतं बसवलं आपण. सकाळ सकाळी पारिजातका झाडाला मस्तपैकी फुलं आलेत. आता खाली पडू राहिलेत हळूहळू. आजी झाडूनच घेऊ राहिलेत अजून. तर राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. मस्त ऊन पडलंय बरं का. आता चाललोय मी जरा शेवगावला. आज मोठी गाडी नाही नेती, छोटी गाडी नेऊ राहिलो. बाबांची मुरली बाबाला घेऊन जायचं शेवगावला. जरा त्यांना गाडीवर बसता नाही येत, त्याच्यामुळे ती हीच गाडी मागत असते. बाबा या गाडीची चावी माझ्या टॅबलावर बघा, टॅबलावर कॉम्प्युटरच्या टॅबलावर. ही गाडी स्कूटरवालीची भाऊ, चालायला एकदम भारी, काहीच विषय नाही करायचं त्याचा. आलोय आता बाबा तिथं. आवरून ठेवलंय तुम्ही, आवरून ठेवलंय. हा कमून त्याला यायचं काय? अरे यायच तुला. अय इकडे बघ, इकडे बघ. निघालो आता. बसलेत बाबा माग. आता शेवगावला भाजी मंडळीत कोथंबीर घ्यायला. गणपती बाप्पा. आता थांबलोय जिलेबी घ्यायला. आता थांबलोय जिलेबी घ्यायला. दोन किलो घेतली का? हा बांधून मस्त मोठा गट्टा आला. चप्पल घ्यायची, चप्पल. साखर काय घ्यायचं? किती? आलोय सामान घेऊन आता सगळं. वडापाव घ्यायला थांबलो. मस्त ऊन पडलंय राव. आज नाही यायचं. पाऊस आहे ना बाबा. मस्त ऊन पडलंय. बाबाला घरी सोडायचं, घरी जायचं. बाबाला सोडलंय, आता चाललो घरी. बाबा म्हणले वडापाव घेऊन जा तुला. म्हणलं ओके. भीती वाटते भाऊ इकडे यायला. लोकांच्या कपाशी सुद्धा आपल्या वाणीच झाल्यात. बांधायची सडक आता. चल ग, चल इकडे. कवाची उभं राहिली तिथं ती. चल चल बाहेर. चल जे नंतर खाय आता. चला तिला बांधलं मस्त पैकी. अग गौरी मस्त चरण. आता थोडा नाश्ता करतो, जातो शेवगावला. मला भाऊ शेवगावला गेलो होता अभ्यासाला, गाडीचा क्लचच तुटला. गिअर कमी कमी करून ब्रेक दाबितोय मी आता. इथं बघा पुरा तुटलाय. आता घरी आलोय बरं का. अख्खी शेवगाववर अशी गाडी चालवली. आता कसं थांबू या गाडीला? पहिल्या गिअरवर आयला भाऊ. आली न्यूट्रलवर थांबवली भाऊ. बघा बघा यावर आडा आता.
इथं क्लचचं असं काय तुटलं काय माहिती भाऊ. हे सटकलंच आहे, क्लचचं आहे वायर, डायरेक्ट सटकलं. काय नाही झालं गोल्या, पडता पडता वाचलंय ते परत. कसं काय नाही सटलं गाड्या, हे असं ही गुंडी आहे ना याच्यात होती, ते बसवून मी पडता पडता वाचलोय. बराच स्टंट झाला भाऊ. बघा ना हे पूर्ण हे झालं, पूर्ण इकडून गिअर टाकला आणि डायरेक्ट क्लच खडाखडा उडलाच. झालं होतं आज काढल्यांदा. तशी बशी आणली शेवगावरून गाडी. चांगलंय हे ना, लय कुटाणा झाला असतं रे बाबा. तात्पुरतं करतोय. याच्यात नाही राव, ओके. ते त्याच्यात जाऊन बसलं. त्याला आहे ना आता तात्पुरतं बसवलंय, वर्क करतंय. ओके, तात्पुरतं बसवलंय. कशी आणली मलाच माहित भाऊ. तुम्ही विचार करा, गिअरची गाडी एक क्लच नसली तिचा गिअर कसा टाकायचा, काय करायचो, रेस करायचो, रेस करायचो, गप्पन सोडून गिअर टाकायचो. मग तिथं तशी आणली, तिसऱ्या आणि चौथ्या गिअरवरच आणली. नाही तर तिने माझा काटच केला होता आज. घरी आले होती तिचा पहिला गिअर टाकला, न्यूट्रल गेली. आता झालंय, आता होतंय बाबा. अहो वर्षा तिकलंच तुटला आणि तिचा परत सटकला ते. मग काय आणली हळूहळू हळूहळू तशी. गिअर नाही तुटला, क्लच तुटला. क्लच वायर नव्हतं बसवलं आपण, इथून सटकलं डायरेक्ट. इथून आहे ना डायरेक्ट असं सटकलं. इथं आलो मग बसेल. काय आता ते मला परत मेकॅनिकडून बसून घ्यावं लागेल ते. हा म्हणूनच म्हणलं ना, ते बसवलं ते आपण घरी बसवलं टपक टाकच टाकले. यांचा आलोय घरी आल्या पाहिलं गिअर टाकला, नाही तोंडावर पडलो असतो तिकडे जाऊन कुठतरी. लय कुठानं झाला असता. वातावरण झालंय आता. हे प्रज्ञेश ते पण आलेत. फायनलला गेले ना, हारले. अरे काय कामच नाही रे. मस्त वातावरण झालंय बरं का, पावसाचं दिसतंय मला तर. इकडून आबळ आलंय म्हणजे पाऊस येत असतोय नक्की. तेव्हा तिकडं संजय आजीचे कुत्रे बाजरी काढायचं काम चालू आहे. आज नक्की पावसाचा जोर होत असतोय. माझं चाललंय ना, मला आहे ना या घराच्या मागं आहे ना एक कॅमेरे बसवायचे. मागं एक, त्या घराच्या त्या साईडला एक आणि ह्या साईडला एक. तुम्ही कोणता बसू मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी बघितला होता 2000ला एक येतो काहीतरी, मोबाईलवर कंट्रोल होतो आणि त्याचं काहीतरी मंथली 900 म्हणतो 99 रुपये काहीतरी चार्जेस आहे. ते मोबाईलवर दिसतं सगळं. तेव्हा लावू का दुसरा लावू, डायरेक्ट सोसायटीमध्ये नसतात का डायरेक्ट हार्ड डिस्क वगैरे लावून मोठले वायर वगैरे, ते लावू. मला नक्की सांग कमेंटमध्ये. ओ यार प्रज्ञेश यो बाहेरचा बल्ब बंद कर, चालूच येते यो. इथं पुढून मस्तपैकी ऊन पडलंय आता. आबळ तर आलेलंच आहे भाऊ. ह्या एक कोपऱ्यात बसवायचं आहे बरं कॅमेरा, आणि घराच्या त्या एक कोपऱ्यात नाही झाला. इकडचं खालचं बटन आहे, पहिलं बटन आहे ना त्याच्या खालचं दुसरं बटन आज आला. आणि इकडे एक बसवायचं आहे.
त्या डायरेक्ट मेमरी कार्ड बसतं आणि 360 बिंकतात. ते एक बसवायचं चाललं आहे माझं. कारण की आता भीती वाटायला लागली, कारण की इकडं मागून काहीच नाही आहे आणि चोऱ्या व्हायला लागल्यात नेमकी. आता 2-3 ठिकाणी झाले शेवगावला आणि इकडं गावात बी 2-3 ठिकाणी झाले. त्याच्यामुळे भीती वाटायला लागली आता. बघतो या नाही तर पुढच्या महिन्यात 1-2 तरी बसून टाकतोच. इकडे आहे ना शेळ्यांकडे लक्ष राहतं. मागं बसवलं मागच्या साईडला आणि या साईडला इकडचं लक्ष राहतं. हे आहेत ना, हे अशातले कॅमेरे आहेत ते. बघ तुम्ही काहीतरी करावंच लागणार आहे जुगाड मला आता.